हॅलो, वेलकम बॅक टू अनदर लेक्चर ऑफ BMC जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिरीज. तर आज आपण बघणार आहोत स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आणि इक्वेशन्स फर्स्ट लॉ रिलेटेड. तर चला चालू करूया आपला आजचा लेक्चर. स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. तर स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन म्हणजेच काय, तर त्या अगोदर आपण बघूयात स्टेडी फ्लो प्रोसेस म्हणजेच काय. तर स्टेडी फ्लो प्रोसेस म्हणजेच काय की यात फ्लुइड प्रॉपर्टीज हे काय चेंज होऊ शकतात फ्रॉम पॉइंट टू पॉइंट इन ए कंट्रोल व्हॉल्यूम बट रिमेन सेम ॲट एनी फिक्स पॉइंट ड्युरिंग होल प्रोसेस. म्हणजेच काय की यात ज्या आपल्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहेत ते आपला जो काय कंट्रोल व्हॉल्यूम आहे, म्हणजे आता याच्यात कंट्रोल व्हॉल्यूम म्हणजेच काय, कंट्रोल व्हॉल्यूम आपण कशाला बोलतो, ओपन सिस्टीमला. ओपन सिस्टीमचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितले, टर्बाईन, कंप्रेसर वगैरे वगैरे. तर यात असं म्हणणं आहे यांचं स्टेडी फ्लो प्रोसेसमध्ये की जी काय आपली टर्बाईन किंवा कंप्रेसर आहे त्यामध्ये जो फ्लुइड जातोय त्याचे प्रॉपर्टीज एका पॉइंट पासून म्हणजे इनलेटला आणि आउटलेटला चेंज होऊ शकतात, पण टाइम सोबत ॲट ए फिक्स पॉइंट म्हणजे इनलेटला टाइम सोबत चेंज होऊ शकत नाही, असं याचं म्हणणं आहे स्टेडी फ्लो प्रोसेसचं. तर मग स्टेडी फ्लो प्रोसेस कशाने कॅरेक्टराइज आहे ते बघूयात. नो प्रॉपर्टीज विदिन दी कंट्रोल व्हॉल्यूम चेंज विथ टाइम. म्हणजेच टाइम सोबत प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत. म्हणजेच मास याचा चेंज होत नाही, मास कॉन्स्टंट राहतो कंट्रोल व्हॉल्यूमचा. CV म्हणजे इथे कंट्रोल व्हॉल्यूम आहे, M म्हणजे मास आहे. ECV म्हणजेच काय, एनर्जी इन कंट्रोल व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, टाइम सोबत चेंज होत नाही. अजून काय चेंज होत नाही, नो प्रॉपर्टीज चेंज ॲट बाउंड्री. म्हणजे इनलेट आणि आउटलेटला प्रॉपर्टीज चेंज होत नाही, कशासोबत, टाइम सोबत काय चेंज होत नाही. दस दी फ्लुइड प्रॉपर्टीज ॲट इनलेट ऑर एक्झिट विल रिमेन दी सेम ड्युरिंग दी होल प्रोसेस. म्हणजेच काय, इनलेटला आणि एक्झिटला ज्या काय प्रॉपर्टीज आहेत आपल्या त्या सेमच राहणार. दी हीट अँड वर्क इंटरॅक्शन बिटवीन दी स्टेडी फ्लो सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग डू नॉट चेंज विथ टाइम. म्हणजे जो काय हीट इंटरॅक्शन होतोय सिस्टीम आणि सराउंडिंग सोबत तो काय आपला टाइम सोबत चेंज होणार नाही. म्हणजेच काय की स्टेडी फ्लोचा अर्थच काय की कोणतेही प्रॉपर्टीज किंवा आपले हीट आणि वर्क जे काय पाथ फंक्शन आहेत ते आपले टाइम सोबत चेंज होत नाहीत. आता याचा एक एक्झाम्पल कसा आपण देऊ शकतो की सपोज हा आपला एक क्लासरूम आहे, हा तुमचा एक डोर आहे, इथून तुम्ही इन होऊ शकता आणि दुसऱ्या बाजूला हा अजून एक डोर आहे जिथून तुम्ही आउट होऊ शकता. तर मग इथे काय क्लासमध्ये सपोज 10 स्टुडंट्स आहेत, तर मग यांचं काय म्हणणं आहे की हे 10 स्टुडंट्स आहेत तर हे 10च राहतील, यांची क्वांटिटी बदलणार नाही. पण इथे मी काय बोलू शकतो की हे 10 स्टुडंट्स कोण आहेत हे आपल्याला माहिती नाही, म्हणजे यांची नावं आपल्याला माहिती येत नाही. किती 10 स्टुडंट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजेच काय की फर्स्ट लेक्चरमध्ये पण 10 स्टुडंट्स आहेत, फर्स्ट लेक्चरमध्ये 10 स्टुडंट्स, आणि फोर्थ लेक्चर किंवा लास्ट बोलतो मी, लास्ट लेक्चरमध्ये पण 10 स्टुडंट आहेत, पण त्यांची आयडेंटिटी आपल्याला माहित नाही, म्हणजे ते कोण आहेत त्यांची नावं वगैरे माहित नाही. म्हणजेच काय की तुम्ही इथे 10 आहेत ते 10च राहतील, टाइम सोबत चेंज होणार नाही, बस एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो ओपन सिस्टीमचा आपण डेफिनेशन पाहिलंय की त्यात आपण आयडेंटिटी सांगू शकत नाही मासची किंवा जे काही इनलेट प्रॉपर्टीज आहेत त्यांची, तर सेम इथे मी तेच बोललो की यांची आयडेंटिटी तुम्ही सांगू शकत नाही. तर हा एक एक्झाम्पल झाला आपला ओपन सिस्टीमचा म्हणा किंवा स्टेडी फ्लो प्रोसेस कशी होते त्याचा. तर आता आपण बघूयात स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. आता इथे एक मी सिस्टीम कन्सिडर केले, हा माझा कंट्रोल व्हॉल्यूम आहे. काय आहे माझा कंट्रोल व्हॉल्यूम, ही माझी बाउंड्री आहे, सिस्टीम बाउंड्री बोलू शकतो आपण त्याला. आता इथून काय होतंय की मास इन होतोय, इथून मास इन होतोय आणि इथून मास आउट होतोय. सोबतच इथून काहीतरी हीट इन होते. आता हा वर्क पेडल व्हील आहे, पेडल व्हील काय करतो आपल्याला, पेडल व्हील वर्क देतो, म्हणजेच वर्क इनपुट पण आहे सोबतच, बरोबर. आणि या सिस्टीम थ्रू काहीतरी हीट आउटपुट पण होते, हीट आउट पण जातोय का, तर इन्सुलेटेड नाही म्हणून हीट आउट जाऊ शकतो. आणि एक इथे हिटिंग एलिमेंट आहे, म्हणजे जो का मास येतोय आपला तो हीट होऊ शकतो किंवा म्हणजे तो हीट होऊ शकतो. हिटिंग एलिमेंट काय करतो, हिटिंगचं काम करतो. जो काय मास येईल इथून इन त्याला आपण हिट करू शकतो. मग आता तेच आपण बघूयात आता कसं. फर्स्ट लॉ नुसार आपल्याला काय माहिती आहे की एनर्जी इन मायनस एनर्जी आउट, लॉ ऑफ कन्झर्वेशन असतो आपला, चेंज होते फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. तर तेच आता इथे आपण बोलूयात की एनर्जी इन मायनस एनर्जी आउट
इज इक्वल टू चेंज इन एनर्जी ऑफ द सिस्टीम. पण आता टाइम सोबत आपला चेंज होतोय का? नाही होते. मग म्हणूनच आपण त्याला स्टेडी फ्लो प्रोसेस बोलतो ना. तर मग हा काय होईल? 0 होईल. मग आपण काय बोलू शकतो? एनर्जी इन मायनस एनर्जी आउट इज इक्वल टू 0. मग आपण काय बोलू शकतो यालाच की एनर्जी इन इज इक्वल टू एनर्जी आउट. आता ही एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये? बघा इथे मास इन होतोय. तर आता जेव्हा मास इन होतो तर मास त्याच्यासोबत काय काय आणू शकतो? एन्थाल्पी आणू शकतो. मासची काहीतरी वेलोसिटी असू शकते, बरोबर की नाही? आता तुम्ही तुमच्या घरचं एक्झाम्पल घ्या. तुमचा डोर ओपन आहे तर त्या डोर मधून काय एअर इन होऊ शकते. जर थंडीचा सीझन आहे तर तुम्हाला थंड हवा भेटेल. म्हणजेच काय की हीट असते ना, एन्थाल्पी म्हणजेच काय टोटल हीट काय असते ती असते. मग थंडीच्या वेळेस तुम्हाला काय थंड हवा मिळेल, पण तेच समरमध्ये काय गरम हवा मिळेल. मग तेच इथे मास सोबत काय की हीट पण इन होतो. मग तोच हीट कशाने? आपण एन्थाल्पीने डिनोट करतो. मग काहीतरी स्पीड पण असू शकतो. वेलोसिटी काय, किती हवा किती फास्ट येते किंवा किती स्लो येते ते आपल्याला वेलोसिटीने सांगता येईल. आणि आता आपल्याला एक पोटेन्शियल एनर्जी पण असते मासमध्ये. एक पोटेन्शियल एनर्जी पण असते मासमध्ये. ती आपण डिनोट करतो कशाने? Z1 ने. आता इथे हा डेटम मी कन्सिडर केला आहे. म्हणजेच काय आपला ग्राउंड, आणि किती उंच आहे, किती उंचावरून तो मास इन होतोय, तर त्यासोबत मास इन होतोय तर त्यासोबत काय आपल्याला मिळेल? पोटेन्शियल एनर्जी मिळेल. ती डिनोट करतो आपण GZ ने. मग आता ही काय झाली? आता मास सोबत काय आली? ही झाली एन्थाल्पी, ही झाली तुमची कायनेटिक एनर्जी, ही झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी, बरोबर की नाही? मग आता इथे क्यू इन, मग क्यू इन मी इथे लिहिलं, हा माझा क्यू इन झाला. हा वर्क इनपुट होतोय तर हा वर्क इनपुट मी इथे लिहिला. सिमिलरली आता क्यू आउट होतोय, क्यू आउट मी इथे लिहिलं. आता इथून काहीतरी एक आपल्याला वर्क आउटपुट मिळेल. ही जर सिस्टीम आहे तर यातून आपल्याला काहीतरी एक वर्क आउटपुट पण मिळेल. मग तो वर्क आउटपुट मी इथे लिहिला. आता हा मास इन झाला, तसंच हा मास आउट पण होतोय. जर मास आउट होतोय तर त्याच्यासोबत एनर्जी घेऊन जाईल, एच काहीतरी असेल ती व्हॅल्यू. त्याची व्हॅलोसिटी इन्क्रीज होऊ शकते किंवा डिक्रीज होऊ शकते. आणि सिमिलरली त्याची काय एक आता हाईट आहे, मास किती हाईटला आउट होतोय तर त्यासोबत काय पोटेन्शियल एनर्जी असणार. मग ती आपण GZ2 ने डिनोट करतोय. आता बघा 1 म्हणजे जिथे मी 1 लिहीन सफिक्स मध्ये तर ते काय होईल आपलं की ते इनलेटची कंडिशन सांगेल, आणि जिथे मी 2 लिहीन ते माझी आउटलेटची कंडिशन सांगेल. माझं याला जर मी रिअरेंज केलं तर मला कसं भेटेल? क्यू इन हा क्यू आउट इकडे आणला मी या साईडला तर मला काय भेटेल? क्यू इन मायनस क्यू आउट. सिमिलरली प्लस साईन घेतो, डब्ल्यू इन हा डब्ल्यू आउट इकडे आणलं तर मला मायनस भेटेल, मायनस डब्ल्यू आउट. आता मासच्या टर्म्स मी सगळ्या या साईडला नेतोय, राईट हँड साईडला. तर मग आता आपल्या इथे काय मिळेल की एम आउट, मास आउट. इथे मी समेशन लिहायचं विसरलं, एक मिनिट. इथे समेशन येईल, इथे पण समेशन येईल. तर मासवाल्या टर्म सगळ्या मी राईट हँड साईडला घेतल्या. तर इथे काय होतं? मास आउट, समेशन ऑफ मास आउट प्लस H प्लस V²/2 प्लस GZ2 मायनस समेशन एम इन, हा प्लस एम इन होता या साईडला, इकडे आणला तर मायनस होईल, मायनस झाला, मायनस समेशन एम इन प्लस H प्लस V²/2 प्लस GZ2, बरोबर. मग आता पुढे बघूयात. आता आपण काय शिकलोय की जेव्हा मी फर्स्ट लॉ सांगितलं तुम्हाला फॉर क्लोज सिस्टीम, तेव्हा मी तुम्हाला हे लिहून दिलेलं की क्यू नेट काय असतो आपला? क्यू नेट असतो आपला क्यू इन मायनस क्यू आउट, आणि डब्ल्यू नेट काय असतो आपला? डब्ल्यू आउट मायनस डब्ल्यू इन. हे का? तर आपला क्यू इन पॉझिटिव्ह असतो आणि हा निगेटिव्ह असतो. आपला डब्ल्यू आउट काय असतो? पॉझिटिव्ह असतो, आणि डब्ल्यू इन कसा असतो? निगेटिव्ह असतो. हे तुम्हाला मी डायरेक्शन सांगितले, डायरेक्शनल क्वांटिटी जेव्हा आपण डिस्कस केलं तेव्हा मी यांचं डायरेक्शन सांगितलेलं. तर हे लक्षात ठेवा की क्यू नेट काय असतो? क्यू इन मायनस क्यू आउट. डब्ल्यू नेट काय असतो? डब्ल्यू आउट मायनस डब्ल्यू इन. तर पुढे कंटिन्यू करूयात. आता क्यू नेट म्हणजेच क्यू इन मायनस क्यू आउटला मी काय लिहिलं? क्यू नेट लिहिलं, बरोबर. डब्ल्यू आउट मायनस डब्ल्यू इन. मग इथे बघा लास्ट स्लाइडमध्ये इथे काय आहे आपलं? डब्ल्यू इन मायनस डब्ल्यू आउट आहे. मग याला जर मला डब्ल्यू आउट मायनस डब्ल्यू इन लिहायचं असेल तर मला ही मायनस साईन बाहेर काढायला लागेल, बरोबर. मग तेच हे रिअरेंज करून मला इथे असं मिळालं मायनस डब्ल्यू नेट. इकडे सिमिलरली लेफ्ट हँड साईड तसंच तसं मी लिहून घेतला. मग आता मी इथे कन्सिडर करतोय जो मास इन होतोय तेवढाच मास आउट होतोय. एम आउट इज इक्वल टू एम इन इज इक्वल टू एम, बरोबर. दस मग आपल्याला काय मिळेल की क्यू नेट मायनस डब्ल्यू नेट इज इक्वल टू एम डॉट ब्रॅकेटमध्ये H2 मायनस H1 प्लस
V2² मायनस V1² अपॉन 2. आता बघा इथे मी आता जसं सांगितलं तुम्हाला ए इज डिनोटिंग इनलेट प्रॉपर्टीज आणि 2 इज डिनोटिंग आउटलेट प्रॉपर्टीज. म्हणजेच काय H2 म्हणजेच काय एन्थाल्पी कधी आउटलेटला, H1 म्हणजेच काय एन्थाल्पी कधी इनलेटला. सिमिलरली V2 म्हणजेच काय आपली वेलोसिटी आउटलेटला, V1 म्हणजेच वेलोसिटी इनलेटला, जी ग्रॅव्हिटेशनल आपला कॉन्स्टंट जी. Z2 म्हणजेच काय आउटलेटला किती हाईट आहे ती आणि Z1 म्हणजेच काय इनलेटला किती हाईट आहे ती. मग आता या प्रॉपर्टी हा जो क्यू नेट आहे हा याचा युनिट काय असणार आहे आपला वॅट. का असणार आहे वॅट. डब्ल्यू नेटचा पण युनिट कसं असणार आहे वॅट. बरोबर. H2 मायनस H1 तुम्हाला कशात दिलं असणार जूल पर केजी मध्ये दिलं असणार. कसं आहे जूल पर केजी. परत V2² मायनस V1² अपॉन 2 हे जर हा पूर्ण टर्म आहे या पूर्ण टर्मची युनिट काय असणार जूल पर केजी मध्ये. सिमिलरली जी Z2 मायनस Z1 याची पण पूर्ण टर्मची युनिट काय असणार आहे जूल पर केजी. मास आपला कसा असतो केजी मध्ये असतो. कसा असतो केजी मध्ये असतो. ते मी इथे लिहिलेलं नाहीये, नोट डाऊन करू शकता तुम्ही. मास कसा असतो केजी मध्ये. आता मग हा मास या मासने मी जर या क्यू नेटला आणि डब्ल्यू नेटला डिवाइड केलं. हा बघा मास काय आहे मास फ्लो रेट आहे. सिमिलरली हा क्यू कसा आहे नेट रेट आहे, रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे. हा पण रेट ऑफ वर्क डन आहे, डॉट आहे ना याच्यावरती म्हणजे रेट डिनोट करतो. हा जर मी मास इकडे आणला तर मला काय मिळेल क्यू मायनस डब्ल्यू. काय मिळेल क्यू मायनस डब्ल्यू इज इक्वल टू H2 मायनस H1 प्लस V2² मायनस V1² अपॉन 2 प्लस जी Z2 मायनस Z1. आता या पूर्ण टर्म्सचा युनिट काय आला जूल पर केजी. काय झालं युनिट जूल पर केजी. सिमिलरली आता मला किलो जूल मध्ये लिहायचं तर मी काय करेन आता ही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिली असणार. ती कशात असणार जूल पर केजी मध्ये असणार. आता मग या व्हॅल्यूला तुम्हाला जूल पर केजी किलो जूल पर केजी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सॉरी मी ते जूल बोललो. H2 मायनस H1 तुम्हाला कशी दिली असणार किलो जूल पर केजी मध्ये दिली असणार. सिमिलरली आता ही व्हॅल्यू तुम्हाला कन्वर्ट करायची आहे किलो जूल पर केजी मध्ये. मग तुम्हाला काय करायला लागणार डिवाइड बाय 1000 करायला लागणार. मग म्हणजे 2 इंटू 1000 किती झाला 2000 झालं. सिमिलरली इथे जी Z2 मायनस Z1 1 इंटू 1000 मग काय भेटेल आपल्याला 1000. मग आता हे पूर्ण ही इक्वेशन पूर्ण कशात झाली युनिट काय आलं पूर्ण इक्वेशनचं किलो जूल पर केजी. बस एवढंच लक्षात ठेवा. हा आपला झाला स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. याच्यावर तुम्हाला SSC JEE मध्ये तरी काय क्वेश्चन नव्हते. याच्यावर एकदम सिंपल बेसिक क्वेश्चन होते की ओपन सिस्टीम मध्ये काय काय होतं म्हणजे मास ट्रान्सफर होतं की नाही ते आपण क्वेश्चन बघूयात आता पुढे. तर चालू करूयात आपले क्वेश्चन्स रिलेटेड टू फर्स्ट लॉ. तर पहिला क्वेश्चन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स फर्निशेस रिलेशनशिप बिटवीन. आता आपण फर्स्ट लॉ बघितला. फर्स्ट लॉ काय म्हणतो फर्स्ट लॉ आपण काय बोललो की Q इज इक्वल टू W प्लस डेल यू. बरोबर. किंवा और वी कॅन से Q इज इक्वल टू W प्लस चेंज इन एनर्जी. बरोबर. आता आपला W म्हणजे काय झाला हीट. बरोबर. सॉरी Q म्हणजे हीट झाला. W म्हणजे आपलं झालं वर्क. आणि आता एनर्जी काय असते आपली प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम आहे ना. एनर्जी आपण इनिशियली बघितलं एनर्जी काय असते आपली प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम असते. मग काय आली प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम. तर मग याचा आन्सर काय झाला हीट वर्क अँड प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इज लॉ ऑफ कशाचा लॉ आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा. बरोबर. मग याचा आन्सर काय आला कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स asserts that following is a thermodynamic property. आता प्रॉपर्टी म्हणजेच काय की जी पॉइंट फंक्शन असते त्याला आपण प्रॉपर्टी बोलू शकतो. पण फर्स्ट लॉ कशाबद्दल सांगते म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीला डिफाईन करते. तर मग आपण सिमिलरली आपण बघितलेलं Q इज इक्वल टू W प्लस डेल यू. डेल यू म्हणजेच काय होतं आपला इंटरनल एनर्जी. मग इथे आन्सर काय आला इंटरनल एनर्जी. बरोबर की नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फॉर विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस द इंटरनल एनर्जी अँड एन्थाल्पी आर फंक्शन्स ऑफ टेम्परेचर ओनली. आता हे मी तुम्हाला थिअरीमध्ये डिस्कस नव्हते केले. हे मी तुम्हाला इथेच सांगतो की फॉर आयडियल गॅस नोट डाऊन करा. फॉर आयडियल गॅस इथे ॲक्च्युअलमध्ये परफेक्ट गॅसच्या ऐवजी आयडियल गॅस पाहिजे पण त्यांनी परफेक्ट गॅस दिला तर परफेक्ट गॅस पण तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा परफेक्ट गॅस असं आलं तर परफेक्ट गॅस. पण ॲक्च्युअलमध्ये हा टर्म यूज झाला पाहिजे काय की आयडियल गॅस. फॉर आयडियल गॅस एन्थाल्पी
एन्थॅल्पीला आपण डिनोट कशाने करतो, एच नी, इज इक्वल टू फंक्शन, एफ म्हणजे फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली. सिमिलरली इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी तुम्ही कशाने डिनोट करता, यू नी. यू पण तुमचा कशाचा आहे, फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली. हे तुम्ही नोट डाऊन करा, नोट. ओके, ठीक आहे. तर याचा आन्सर काय तुमचा, परफेक्ट गॅस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वर्क डन ड्युरिंग एक्सपान्शन ऑफ ए गॅस फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2 ड्युरिंग कॉन्स्टंट प्रेशर P इज इक्वल टू. आता वर्क इथे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फॉर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. आता कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस कशी असते आपली, आपण पाहिलंय की हा आपला P आहे, P ॲक्सिस आहे, प्रेशर ॲक्सिस. हा आपला व्हॉल्यूम ॲक्सिस आहे. प्रेशरला कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजे कशी, अशी हॉरिझॉन्टल लाईन येईल. फ्रॉम 1 to 2 जाते ती. ओके, मग इथे तुमचा व्हॉल्यूम किती असणार आहे, V1 असणार आहे. इथे तुमचा व्हॉल्यूम किती असणार आहे, V2 असणार आहे. मग आता तुम्हाला वर्क ड्युरिंग दिस एक्सपान्शन होतोय ना, म्हणजेच काय, व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. मग वर्क फ्रॉम 1 to 2 इज इक्वल टू प्रेशर कॉन्स्टंट बरोबर V2 मायनस V1. काय होईल तुमचा, V2 मायनस V1. म्हणजेच काय की वर्क डन इज इक्वल टू एरिया अंडर PV डायग्राम. ही काय जी तुमची एरिया असेल तिला तुम्ही वर्क डन बोलू शकता. एरिया अंडर दिस इज आवर वर्क डन. ओके, हे नोट डाऊन करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ए क्लोज बलून containing 10 kg of helium receives 5 kJ of heat. During this process, volume of balloon slowly increases by 0.2 meter cube at constant pressure of 100 kPa. kPa म्हणजेच किलो पास्कल. दी चेंज इन इंटरनल एनर्जीज. आता इथे तुम्हाला इंटरनल एनर्जी फाइंड आउट करायला सांगितलं. तर बघूयात कसं होईल. मास किती दिलं तुम्हाला, गॅसचा मास 10 kg. ओके, आता क्यू किती सांगितलं तुम्हाला, क्यू दिलं तुम्हाला 5 किलोजूल पर kg. म्हणजेच काय की 1 kg साठी 5 किलोजूल तुम्ही सप्लाय करता, बरोबर की नाही. की तुमचा जो काय गॅस आहे तो 1 किलो असला तर त्याला तुम्ही किती द्याल, 5 किलोजूल. तेव्हा तो किती होईल, तेव्हा त्या बलूनची व्हॉल्यूम कितीने इन्क्रीज होईल, 0.2 kg ने. बरोबर. मग आता तेच आपण बघूया तिथे की व्हॉल्यूम चेंज म्हणजेच कसं, एक्सपांड होते ना, इन्क्रीज होते म्हणजेच काय, व्हॉल्यूम इन्क्रीज होते म्हणजेच काय, एक्सपांड होते ॲट कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर की नाही. मग बघा आता इथे प्रेशर किती आपला, किती सांगितलं त्यांनी, 100 kPa. 100 kPa म्हणजेच काय, किलो पास्कल. हा आपला प्रेशर ॲक्सिस आहे, हा आपला व्हॉल्यूम ॲक्सिस आहे. तर या दोघांमधला डिफरन्स म्हणजे कितीने चेंज झाला ते दिलं आपल्याला. मग आपण त्याला काय बोलू, डेल व्ही लिहू शकतो, बरोबर, किंवा V2 मायनस V1 असं लिहू शकतो. हा झाला आपला V2, हा झाला आपला V1. किती आहे, 0.2 मीटर क्यूब. ओके, मग बघूयात. आपल्याला काय माहिती आहे की वर्क डन ड्युरिंग कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस म्हणजेच काय, वर्क 1 to 2 प्रेशर कॉन्स्टंट आणि चेंज इन व्हॉल्यूम म्हणजेच काय, V2 मायनस V1. ओके, आता बघूयात. प्रेशर जर मी किलो पास्कलमध्ये घेतलं, आपल्याला आन्सर कशात पाहिजे, किलो जूलमध्ये. मग आपण प्रेशर कशात घेऊ, किलो पास्कलमध्येच घेऊयात. मग 100 इंटू 0.2 बरोबर. मग आता इथे काय मिळालं आपल्याला, वर्क डन फ्रॉम 1 to 2 इज इक्वल टू 0.2 इंटू 100 केलं तर आपल्याला मिळेल 20 किलोजूल. ओके, हा झाला आपला वर्क डन. आता क्यू तुम्हाला किती दिले, क्यू 1 to 2 म्हणजे हा जो वर्क करण्यासाठी किंवा हा जो व्हॉल्यूम चेंज होण्यासाठी आपण किती हीट सप्लाय केले, आपल्याकडे 5 किलोजूल पर kg. पण आपल्याला हीट कशात पाहिजे, किलोजूलमध्ये. आणि आपल्याकडे मास पण दिलेलं आहे, बरोबर. मग 5 किलोजूल पर kg इंटू मास, किती किलो होता गॅस, 10 kg, बरोबर. हा kg कॅन्सल झाला, 5 10 50. Q1 to 2 किती झाला, 50 किलो जूल, बरोबर. मग आता आपल्याला इथे हीट पण मिळालं फ्रॉम फर्स्ट लॉ. काय माहिती आहे आपल्याला की Q म्हणजेच काय, जी काय नेट हीट इनपुट असेल इज इक्वल टू वर्क प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी.
ओके. मग आता क्यू इनपुट आहे, क्यू इनपुट म्हणजेच काय आला, हा प्लसच होईल. क्यू इन हीट देतोय म्हणजे हा 50 आपल्याला भेटेल. वर्क आउटपुट मिळतोय आपल्याला काहीतरी, मग तो पण कसा पॉझिटिव्हच असणार आहे, इज इक्वल टू 20 प्लस डेल यू. बरोबर. हा 20 इकडे गेला तर काय होईल, मायनस होईल. म्हणजेच काय 50 मायनस 20 इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी. देअरफॉर वी कॅन राईट डेल यू इज इक्वल टू 30 किलो जूल. ओके. मग तुमचा आन्सर काय झाला इथे, 30 किलो जूल. आलं लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू गॅसेस एक्स अँड वाय हॅव्हिंग सेम टेम्परेचर T, same pressure P and same volume V are mixed. If the mixture has volume V and temperature T, then the pressure of the mixture will be. आता बघा आपल्याला काय माहिती आहे, आपण हे शिकलोय PV इज इक्वल टू MRT. हा आपला आयडियल गॅस इक्वेशन होता, बरोबर की नाही. तर आता याच्यात काय असतो, आपला M मास असतो, R म्हणजे कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट असतो, T टेम्परेचर असतो, P प्रेशर असतो, V व्हॉल्यूम असतो. तर मी याला रिअरेंज करू शकतो ना असं, की मास इज इक्वल टू PV अपॉन RT, बरोबर की नाही. तर मग इथे त्यांनी काय म्हटलंय की टू गॅसेस एक्स अँड वाय हॅव्हिंग सेम टेम्परेचर आर मिक्स. म्हणजेच काय, दोन गॅसला मिक्स केलं, सपोज एकाचा मास होता सेफ M1 किंवा तर M1 ला तुम्ही बोला 2 kg आणि 5 kg, तर 2 + 5 + 7 मिळेल. मग आपण या दोन्ही मासला ऍड करू शकतो ना डायरेक्टली. मग आता मी दुसऱ्या गॅसचं पण लिहितो मासच्या टर्म्समध्ये RT. ओके. आता यांचं दोघांचं मी ॲडिशन करतो. मग ॲडिशन केल्यानंतर मला काय मिळेल, M1 + M2 इज इक्वल टू M समथिंग. मग या M1 ला मी काय लिहू शकतो, PV अपॉन RT प्लस PV अपॉन RT इज इक्वल टू. आता या नेक्स्ट मिक्सचरचा व्हॉल्यूम Vच आहे, टेम्परेचर Tच आहे. ओके. मिक्सचरचा व्हॉल्यूम Vच आहे, पण याचा प्रेशर काय तो माहित नाही, आपण त्याला PN बोलूयात, RT. ओके. RT आणि RT कॅन्सल झाला. ओके. V आणि V कॅन्सल झाला. मग आपल्याला इथून काय मिळेल, PN इज इक्वल टू 2 टाइम्स P. ओके. हा झाला तुमचा फायनल आन्सर. म्हणजेच काय की प्रेशर ऑफ द मिक्सचर इज 2P. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. ए पिस्टन ऑफ ए वर्टिकल पिस्टन सिलेंडर डिवाइस कंटेनिंग ए गॅस हॅज ए मास 60 kg. मास कशाचा, पिस्टनचा मास आहे, 60 kg मास आहे पिस्टनचा. अँड क्रॉस सेक्शनल एरिया, पिस्टनचीच एरिया दिली आहे 0.04 मीटर स्क्वेअर. एंटायर सिस्टम इज प्लेस इन ए व्हॅक्यूम चेंबर. कशात आहे, व्हॅक्यूम चेंबरमध्ये. इफ टेम्परेचर ऑफ ए गॅस इज 70 डिग्री सेल्सिअस, व्हॉट इज द प्रेशर ऑफ द गॅस इनसाइड द सिलेंडर. म्हणजे या गॅसचा जो काय प्रेशर आहे तो सांगा आपल्याला. मग आता बघा, जर हा गॅस या पिस्टनला होल्ड करू शकतो, म्हणजेच काय की याचा जो काय प्रेशर असणार तो कशाबरोबर कसा असणार, की प्रेशर ऑफ गॅस. आता प्रेशर ऑफ गॅस कीप्स द पिस्टन लिफ्टेड ॲट ए हाईट. बरोबर. म्हणजे या हाईटला कुठेतरी पिस्टनला लिफ्ट करतो, म्हणजेच काय की तो सपोर्ट करतो. मग आपण काय बोलू शकतो की प्रेशर जो का असेल तो असणार आपला फोर्स अपॉन एरिया, बरोबर की नाही. का असणार, फोर्स अपॉन एरिया. आता फोर्स कसली, जी काय पिस्टनच्या वेटमुळे जी काय फोर्स असेल ती. मग त्याला आपण काय लिहू शकतो, मास इंटू ग्रॅव्हिटेशन. फोर्सला आपण लिहू शकतो ना, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि एरिया आपली जी काय असेल ती. मग प्रेशर इज इक्वल टू फोर्स किती, मास किती आपला 60 kg. ग्रॅव्हिटेशनलला 9.8 घ्यायचं आहे, त्यांनी दिलं आहे आपल्याला, इथे दिलं आहे 9.8 मीटर पर सेकंड घ्या. आणि एरिया किती 0.04. ओके. तर आता आपण याला जर सॉल्व केलं तर आपल्याला इथे काय मिळेल की 60 डिवायडेड बाय 0.05 म्हणजे हा भेटेल आपल्याला 1500 इंटू 9.8. याला तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला मिळेल 14,700. पण आता ही व्हॅल्यू कशात येईल तुमची, ही जरी न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, म्हणजेच काय और पास्कल आपण बोलू शकतो. तुम्हाला कशात पाहिजे, बारमध्ये. 1 बार इज इक्वल टू 100 kPa किंवा किलो पास्कल. ओके. मग याला तुम्ही डिवाइड कराल किलो पास्कलने, 100 इंटू
10⁻³ पास्कल झाला आपला. आता 1 बार इज इक्वल टू 100 किलो पास्कल, हा आपला पास्कलमध्ये होता. तर ही व्हॅल्यू तुम्हाला जाऊन मिळेल P इज इक्वल टू 0.147 बार. काय मिळेल? P 0.147 बार. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ए गॅस in a container A is in thermal equilibrium with another gas of same mass in container B. म्हणजे मास सेम आहे, थर्मल इक्विलिब्रियम आहे, म्हणजे त्यांचं टेम्परेचर पण सेम आहे. इफ द करस्पॉन्डिंग प्रेशर्स अँड व्हॉल्यूम्स आर डिनोटेड बाय सफिक्स A and B, then which of the following statement is true? मग आता इथे बघूयात आपण. आपल्याला काय माहिती आहे? आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? PV इज इक्वल टू MRT. बरोबर. मग मी गॅस ए साठी मी असं लिहू शकतो ना, कंटेनर ए साठी PA VA इज इक्वल टू मास, सेम मास आहे, मग मासला मी काय लिहित नाही. आर सेम गॅस आहे म्हणून आरला पण तसंच लिहितो, आणि त्यांचं टेम्परेचर पण सेम आहे म्हणून आरला पण मी काय सफिक्स नाही देत. आणि परत काय लिहू शकतो तुम्ही? PB VB इज इक्वल टू MRT. बरोबर. लेफ्ट हँड साईड सेम आहे, राईट हँड साईड सेम आहे दोघांची, मग लेफ्ट हँड साईड पण सेम असतं. मग काय भेटेल तुम्हाला की फ्रॉम 1 and 2, याला 1 बोलतो, याला 2 बोलतो, फ्रॉम 1 and 2 PA VA इज इक्वल टू PB VB. बरोबर. मग आपला ऑप्शन कुठला? ऑप्शन सी इज आवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ॲज पर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, when any system confined within a boundary is carried through series of operations such that final state is same as initial state. तर पहिले आपण याला ड्रॉ करूयात PV डायग्रामवर, कसं दिसेल ते. आपला P ॲक्सिस आहे, प्रेशर ॲक्सिस, आपला व्हॉल्यूम ॲक्सिस. आता ते काय बोलतात की फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट सेम आहे. म्हणजेच काय की हा माझा 1 आहे, ही प्रोसेस अशी चालू होती आहे आणि इथेच एंड होती आहे. म्हणजे माझी स्टेट 2 पण इथेच आहे आणि स्टेट 1 पण इथेच आहे. आपल्याला काय माहिती आहे? फ्रॉम फर्स्ट लॉ Q इज इक्वल टू W प्लस del U. आता इथे यालाच, आता इथे del U म्हणजेच काय आपली इंटरनल एनर्जी तीच काय झाली आपली प्रॉपर्टी. आणि प्रॉपर्टीज काय असतात आपल्या? पॉईंट फंक्शन, डिपेंड्स अपॉन पॉईंट. मग आता इथे पॉईंट 1 वरून चालू झाली आणि पॉईंट 1 वर येऊनच इथे एंड झाली ही प्रोसेस. तर मग ही आपली चेंज इन एनर्जी काय झाली? 0 झाली. मग आपल्याला काय मिळतं? Q इज इक्वल टू W. म्हणजेच काय की जेवढं हीट द्याल तेवढा तुम्हाला वर्क मिळेल. मग आता इथे ऑप्शन बघा, नेट वर्क ट्रान्सफर इक्वल और हायर दॅन. इक्वल और हायर दॅन नाही, हायर दॅन नसते म्हणून रॉंग दिली. नेट वर्क ट्रान्सफर इज हायर दिलं इथे, दॅन दी नेट हीट ट्रान्सफर. नाही, नॉट पॉसिबल. नेट वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू नेट हीट ट्रान्सफर. हां, इक्वल दिलं आहे, हा करेक्ट ऑप्शन. नेट वर्क ट्रान्सफर इज लोअर दॅन, नाही, नॉट अ करेक्ट ऑप्शन, लोअर दिलं आहे. तर मग आपला राईट आन्सर काय झाला की नेट वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू नेट हीट ट्रान्सफर. आलं लक्षात हा क्वेश्चन? ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये त्याने दिले आपल्याला एन्थॅल्पी इज कॅल्क्युलेटेड ॲज. आता मी तुम्हाला इनिशियली लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं की एन्थॅल्पी म्हणजेच काय असतं आपल्या. एन्थॅल्पीला आपण कसं डिनोट करतो? एन्थॅल्पीला आपण डिनोट करतो H ने. एन्थॅल्पीला आपण डिनोट करतो H ने. आणि H काय असतो आपला? सम ऑफ इंटरनल एनर्जी म्हणजे U प्लस प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू व्हॉल्यूम. काय? प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू व्हॉल्यूम असं आपण लिहितो ना एन्थॅल्पीला. H इज इक्वल टू U प्लस PV. तर बघूयात आपला कुठे मॅच होतोय. सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड डेन्सिटी. नाही, डेन्सिटी नसतो म्हणून हा रॉंग झाला. सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. प्रेशर अँड व्हॉल्यूम, यस, दिस इज द करेक्ट ऑप्शन. बाकीचे ऑप्शन आपण चेक करूयात काय आहे त्यांच्यात. डिफरन्स बिटवीन, नाही, डिफरन्स तर नसतो, हा पण नाही आहे, डिफरन्स नसतो. राईट आन्सर काय आला आपला? सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ दी सिस्टीम. ओके, तर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन अन आयसोथर्मल प्रोसेस इंटरनल एनर्जी. आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी काय होते? तर आता आयसोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय? आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला.
म्हणजेच काय की टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. काय असतो? टेम्परेचर कॉन्स्टंट. आता टेम्परेचर कॉन्स्टंट झाला तर मग आपला इंटरनल एनर्जी काय होते? ती पण कॉन्स्टंट राहते किंवा ती चेंजेस नाही होत. तर मग आपला फर्स्ट लॉ नुसार, फ्रॉम फर्स्ट लॉ आपल्याला काय माहिती आहे? क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल यू. बरोबर. मग आपल्याला काय मिळेल? क्यू इज इक्वल टू डब्ल्यू म्हणजे का तर इंटरनल एनर्जी तुमची चेंजेस होत नाही. इंटरनल एनर्जी काय असते? फंक्शन ऑफ टेम्परेचर असते. बरोबर की नाही? फॉर आयडियल गॅसेस इंटरनल एनर्जी इज फंक्शन ऑफ टेम्परेचर. मग क्यू इज इक्वल टू डब्ल्यू भेटतो म्हणजेच काय की जो हीट असतो इनपुट द्याल तेवढा तुम्हाला वर्क मिळेल आणि इंटरनल एनर्जी चेंज 0 असणार. का तर टेम्परेचरच चेंज नाही होत. तर मग आपण काय बोलू शकतो इथे? इंटरनल एनर्जी, ही जी इंटरनल एनर्जी आहे ती काय होते? रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे जर सपोज इंटरनल एनर्जी तुमची किती असेल? इन केस इनिशियल इंटरनल एनर्जी 10 असली तर ती रिमेन्स 10 इवन आफ्टर हीट ट्रान्सफर और वर्क ट्रान्सफर हीट ट्रान्सफरला एसटीने डिनोट केलं, वर्क ट्रान्सफरला डब्ल्यूटीने केलं. ओके, आलं लक्षात? मग काय आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी तुमची कशी असते? कॉन्स्टंट असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय बोलतो? अँड ओपन सिस्टीम इज वन इन विच. आता ओपन सिस्टीममध्ये काय होतं? ओपन सिस्टीममध्ये मास ट्रान्सफर आपण पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. ओपन सिस्टीम, मास इंटरॅक्शन पॉसिबल आहे, मास इंटरॅक्शन पॉसिबल, एनर्जी इंटरॅक्शन पॉसिबल आहे. बरोबर की नाही? तर मग आपण इथे तेच बघूयात कोणता ऑप्शन मॅच करतो. लेट्स सी. ऑप्शन ए मध्ये मास डज नॉट क्रॉस द बाउंड्री ऑफ द सिस्टीम थ्रू दो एनर्जी मे डू सो. नाही, मास पण ट्रान्सफर होतो म्हणून हा ऑप्शन आपला रॉंग झाला. नायदर मास और एनर्जी क्रॉसेस दी बाउंड्रीज ऑफ द सिस्टीम. नाही, हे तर झालं आपलं आयसोलेटेड सिस्टीमसाठी. बोथ एनर्जी अँड मास क्रॉस दी बाउंड्री ऑफ द सिस्टीम. यस, दिस इज द करेक्ट ऑप्शन. मास क्रॉसेस दी बाउंड्री बट नॉट एनर्जी. नाही, हे रॉंग आहे. मग ऑप्शन सी आपला झाला राईट ऑप्शन. राईट ऑप्शन काय आपला? ऑप्शन सी. बोथ मास अँड एनर्जी क्रॉस दी बाउंड्री ऑफ सिस्टीम. ओके, मास अँड एनर्जी दोन्ही पण क्रॉस करतात बाउंड्रीला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. एक्सप्रेशन इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 PdV गिव्स मेजर ऑफ. आता हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, हे नोट डाऊन करा. याचं डेरिवेशन वगैरे मी तुम्हाला सांगत नाही, गरजेचं नाही आहे. इथे आपल्या जेई लेवलच्या एक्झामला गरजेचं नाही आहे. फक्त लक्षात ठेवा की कोणत्या प्रोसेसला काय एक्सप्रेशन मिळतो. आता नॉन फ्लो प्रोसेस म्हणजेच कोणती प्रोसेस जिथे मासचा इंटरॅक्शन होत नाही किंवा मास सोबत काही चेंजेस होत नाही, मासचे चेंजेस होत नाही, तर तिथे तुम्हाला त्या प्रोसेसला काय तुम्ही बोलाल? नॉन फ्लो प्रोसेस. म्हणजे मास इन मास आउट असं काहीच नसतं. तर तिथे तुमचा वर्क डन असतो. वर्क डन तो काय असतो? इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 PdV. ओके, हे बेसिकली कुठे असतं? क्लोज सिस्टीमसाठी असतं. कुठे असतं? बेसिकली फॉर क्लोज सिस्टीम्स. ओके, इथे मास इंटरॅक्शन होत नाही. तर इथे आपला आन्सर झाला की एक्सप्रेशन इंटिग्रेशन 1 to 2 PdV गिव्स मेजर ऑफ वर्क डन ड्युरिंग नॉन फ्लो रिव्हर्सिबल प्रोसेस. नॉन फ्लो कशी? रिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत, म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये. पण इथे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कुठल्या प्रोसेससाठी? नॉन फ्लो रिव्हर्सिबल प्रोसेससाठी. तर ठीक आहे, नेक्स्ट बघूयात क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. नेग्लेक्टिंग चेंजेस इन पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी शाफ्ट वर्क ड्युरिंग स्टेडी फ्लो प्रोसेस. स्टेडी फ्लो प्रोसेस म्हणजेच काय की मास इंटरॅक्शन होऊ शकतो. बरोबर की नाही? मग इथे तुम्हाला नेग्लेक्ट करायला सांगितलं कोणत्या? पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी. तर मग आता हे पण तुम्ही लक्षात ठेवा, याचे डेरिवेशनची गरज नाही आपल्याला या एक्झामसाठी. फॉर स्टेडी फ्लो प्रोसेससाठी आपला वर्क डन असेल तो काय असेल? इंटिग्रेशन VdP असणार. काय असणार? इंटिग्रेशन VdP. म्हणजे कोणते? की जेव्हा तुमची सपोज टर्बाईनवर किंवा कंप्रेसरवर, म्हणजे जनरली फॉर ओपन सिस्टीम्स. आता ओपन सिस्टीमचे एक्झाम्पल आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये कव्हर केलेत, ते म्हणजे टर्बाईन,
कंप्रेसर, पंप, वॉटर पंप असतो तो, ते सगळे. ओके, हे लक्षात ठेवा. मग इथे आपला आन्सर करेक्ट झाला. इंटिग्रेशन व्ही डी पी म्हणजे व्हॉल्यूम चेंज होतो आणि प्रेशर कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो आणि प्रेशर चेंज होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग एंटिटीज इज नॉट ए थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. आता हे प्रॉपर्टीज एकदम बेसिक आहेत. हे क्वेश्चन अजिबात चुकले नाही पाहिजे तुमच्या एक्झाममध्ये. तर नीट वाचा आणि क्वेश्चनमध्ये काय विचारले आहे की नाही, नॉट आहे, मग नॉटला सर्कल करा अगोदरच किंवा लिहून ठेवा की नॉट विचारलाय. विच ऑफ द फॉलोइंग एंटिटीज इज नॉट ए थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी नाही आहे यातली. टेम्परेचर, टेम्परेचर तर आपली थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी आहे, बरोबर. टेम्परेचर आपली थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी आहे. स्पेसिफिक, मी अगोदरच बोललो, स्पेसिफिक व्हॉल्यूम हा काय आपला थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी आहे. हीट, हीट नाही आहे, हीट इज नॉट ए प्रॉपर्टी, हीट इज वॉट पाथ फंक्शन. ओके, हीट कसं आहे, पाथ फंक्शन आहे, तो प्रॉपर्टी नाही आहे. प्रेशर, प्रेशर आपली प्रॉपर्टी आहे. आता मला तुम्ही सांगा यात की हे जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत या कशा प्रॉपर्टीज आहेत, या इंटेन्सिव्ह आहेत की एक्सटेन्सिव्ह आहेत, हे मला कमेंटमध्ये लिहून सांगा. इंटेन्सिव्ह और एक्सटेन्सिव्ह, कमेंटमध्ये सांगा मला की या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट, ऑफ द फॉलोइंग पाथ फंक्शन म्हणजे या फॉलोइंग दिलेल्या यात पाथ फंक्शन कोणतं आहे, पाथ फंक्शनवाली क्वांटिटी कोणती आहे. तर मग आपण बघूयात. टेम्परेचर, टेम्परेचर काय आहे तुमचा पॉईंट फंक्शन आहे. एन्थॅल्पी, एन्थॅल्पी तुम्ही याचे पॉईंट डिफाईन करू शकता, मग एन्थॅल्पी पण तुमची काय आहे, पॉईंट फंक्शन आहे. प्रेशर कसं आहे तुमचा, पॉईंट फंक्शन आहे. ओके, वर्क डन इज आवर पाथ फंक्शन, वर्क डन इज आवर पाथ फंक्शन. मग आपला राईट आन्सर काय झाला, हे मी इरेज करतो, कन्फ्युजन नको. राईट आन्सर आहे तुमचा वर्क डन. ओके, इथे पण कन्फ्युजन नको. विच प्रॉपर्टी इज नॉट ए थर्मोडायनॅमिक, विच ऑफ द एंटिटीज इज नॉट ए थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. तर कोणती, हीट इज नॉट ए थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. इथे पाथ फंक्शन कोणते आपलं, वर्क डन इज पाथ फंक्शन. ओके, तर मग आता या ज्या प्रॉपर्टीज आहेत, इथे जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत, विच ऑफ अबव आर एक्सटेन्सिव्ह अँड विच इज इंटेन्सिव्ह, विच इज इंटेन्सिव्ह, हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर ठीक आहे, आजचा लेक्चर आपण इथेच संपूयात आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्यात आपण डिस्कस करणार आहोत हीट पंप म्हणजेच काय, हीट इंजिन म्हणजेच काय, रेफ्रिजरेटर म्हणजेच काय, त्यांची कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स म्हणजे COP आपण बोलतो ते म्हणजे कसं डिफाईन करतात, हीट इंजिनची एफिशियन्सी कशी डिफाईन करतात, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसेस, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला काय डाऊट्स असतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.